हॅलो नमस्कार. तर आज ना काय माहिती सकाळी उशिरा उठली मी आणि दुपारी जेवण वगैरे केलं, त्यानंतर परत झोपली. भाई हा पाऊस, असं वाटतं सगळ्यात जास्त पावसाची वाट मीच बघत होते की रोज पाऊस कधी येणार आहे, पाऊस कधी येणार आहे. आणि आता मीच बोर झाली आहे की इतकं पाऊस सुरू आहे की काहीच कामं होत नाही आहे, बाहेर जाणंसुद्धा होत नाही आहे, चिडचिड होते नुसता. आणि आता कमी होऊन जायला पाहिजे किंवा मग हप्त्यातून 1-2 दिवस तरी यायला पाहिजे. काश असं झालं असतं, पण नाही होणार आहे तसं काही. तर मला ठीक वाटत नव्हतं आज, म्हणून मी झोपलीच होती. आणि आज सहज वाटलं की कोणत्या तरी टॉपिकवर घेऊन आपण बोलावं म्हणून. तर माझ्याकडे एक विषय आहे जे तुम्हाला गोष्ट आहे तुम्हाला शेअर करायची आहे. आणि बाकी तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं वगैरे ते म्हणून. तर चला आपण त्या गोष्टीवर बोलूया. तर गोष्ट अशी आहे की आपण काही वेळेस खूप जास्त विचार करतो की मला ही गोष्ट हवी आहे, माझे असे स्वप्न आहे. तर आपण असं करायला पाहिजे की पूर्ण वेळ त्या गोष्टीसाठी देऊन द्यायला पाहिजे. म्हणजेच याच्या आपण विचार करतो की 5 वर्षानंतर किंवा वर्षाच्या आपण आता ते याच्या पुढं 10 वर्षानंतर एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे, तर भाई पूर्ण वेळ त्या गोष्टीला देऊन टाका. बाकी काहीच गोष्टी डोक्यात ठेवू नका. पूर्ण फोकस एकाच गोष्टीकडे राहून द्या. आता माझ्यासोबत कसं झालं, मी 10वी-11वी पासूनच मला वेड होतं की यूट्यूब, सोशल मीडिया, इंस्टाग्राम. तर मला माहिती होतं हे होणार आहे, कधीतरी माझे 10,000 फॉलोअर्स होणार आहे, 20,000 फॉलोअर्स होणार आहे, हे मला त्यावेळेला माहिती होतं. म्हणून मी आत्तापर्यंत करत आली. पुढं मध्ये असं देखील झालं की यार बंद करून देते सगळं, काहीच होत नाही आहे, किंवा का मी इतकं करते. तर अशा गोष्टीसुद्धा आपल्यासोबत घडतात. पण नाही, मला करायचं आहे. 5 वर्ष काय, मी पुढचे 8 वर्ष देणार त्या गोष्टीला, तर मला करायची आहे. म्हणून पूर्ण आपल्याला जी एखादी आवडती गोष्ट आहे ना, तर पूर्णपणे त्या गोष्टीला टाईम देऊन द्या. ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि खूप वेळा असं होतं की आता होत नाही आहे किंवा एवढं ट्राय करून पण झालं नाही आहे वगैरे म्हणून. तर या गोष्टी होतात, सगळ्यांसोबत होतात. मग असं माझं तरी एवढं मत आहे की आपण गोष्ट फिक्स करतो, आपल्याला एखादी गोष्ट आवडते म्हणून, आपल्याला ते कामं करायला आवडतात, तर ती गोष्ट का आवडते हे आपल्यालाच माहिती असतं आधीपासून. मग पूर्ण वेळ एका गोष्टीला आपण देऊन दिलं तर ती गोष्ट आपल्याला लाईफमध्ये मिळतेच. आणि हे खरं आहे. म्हणून तुम्ही जे काय करत असणार, कॉलेज करत असणार, तुम्हाला न्यू काहीतरी करायचं आहे, बिझनेस करायचा आहे, किंवा मग अनेक गोष्टी आहे असे, अनेक स्वप्न आहे असे की आपल्याला पूर्ण करायचे असतात, पण भीती असते की होणार की नाही. भाई या गोष्टींकडे विचार करूच नका. निगेटिव्ह गोष्टींकडे लक्षच देऊ नका. कारण 2 टाईपचे लोक असतात आपल्या लाईफमध्ये. एक तर आपल्याला निगेटिव्ह हे करतात की तुझ्याशी का होणार आहे, तू नाही करू शकत. आणि एक असतात की तू करते. तर माझ्याबद्दल पण आहे ते की आपल्याला बोलतात तू छान करते किंवा करतो आहे एखादी गोष्ट असं म्हणून. तर ह्या निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ नका. जे कोणी पॉझिटिव्ह बोलत आहे ना, तर त्या गोष्टींकडे लक्ष द्या की यार छान वाटतं. आपण जर एखादी व्हिडिओ अपलोड केला किंवा आपण एखादी कामं चांगले केले ना, तर आपल्याला कमेंट्स येतात किंवा लोक चांगले बोलतात आपल्याला. मग आपल्याला कसं वाटतं की नाही यार अजून चांगलं करावं. अशी गोष्ट होते की यांनी आता जर हे सगळं मला चांगलं बोलत आहे किंवा यांना माझी गोष्ट आवडते एखादी, तर ती गोष्ट आपण पुन्हा करतो की नाही यार असं होतं. आणि भाई स्वप्न बघा, तुम्ही स्वप्न नक्कीच बघा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असते, कारण स्वप्न आपण जेवढं बघतो ना ते नक्कीच पूर्ण होतात. कारण आपल्या डोक्यात असतं ते नाही यार मी ड्रीम्स बघितलं आहे, आता मी पुढच्या 2 ते 3 वर्षानंतर गाडी घेणार आहे, घर घेणार आहे, असं मग ते आपल्या माइंडमध्ये राहणार की
हो मला घ्यायचं आहे, मग कसं घेणार? त्याच्यासाठी मला काम करावं लागेल, मला वेळ द्यावा लागेल पूर्ण एका गोष्टीला. नाहीतर काही वेळेस कसं होतं, मी हे पण करणार आहे, ते पण करणार आहे किंवा अजून दुसरं काय करणार आहे. तर अशा गोष्टींमध्ये गुंतू नका. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे माझ्या गोष्टींमधून. म्हणून तुम्हाला सांगते की खूप साऱ्या गोष्टींपेक्षा एक काहीतरी फिक्स करा आणि त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन द्या. नक्कीच ती गोष्ट तुमच्यासोबत नक्कीच मिळणार तुम्हाला ती गोष्ट. आणि विषय असा असतो की खूप सारे प्रॉब्लेम्स येतात गोष्टींमध्ये आपल्या लाईफमध्ये. तर यार येणार आहे ना प्रॉब्लेम्स, त्याच्याशिवाय असं शक्य नाही ना की कोणतीही गोष्ट आपल्याला मिळून गेली म्हणून किंवा काहीच न करता आपण एखादी गोष्ट मिळवली, असं नसतं. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी स्टोरी असते आणि ती स्टोरी आपण नक्कीच वाचायला पाहिजे आणि त्याच्यामधून शिकून पण आपल्याला काय शिकता येईल या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. बस एवढंच आहे की आणि लाईफमध्ये या गोष्टी ना खूप नॉर्मल आहे. फक्त आपण विचार करून त्या गोष्टींना खूप वाढवून घेतो किंवा मग स्वतःला त्रास देतो किंवा अशा प्रकारे. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे तुमची लाईफ आहे, तुम्ही जगा तुमच्या पद्धतीने. तुम्हाला काय आवडतं आहे, तुम्हाला कुठं जायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे. प्लीज दुसऱ्यांचं ऐकून तुम्ही काहीच करू नका. कारण आपण खूप मागे पडतो या गोष्टींमुळे की दुसऱ्याने कोणी सांगितलं ना आपण ते करतो आहे. या गोष्टींमध्ये अजिबात राहू नका. तुम्हाला काय आवडतं आहे, तुमचे ड्रीम्स काय आहे, तुम्हाला तुमच्या पॅरेंट्ससाठी काय करायचं आहे, बस या गोष्टींकडे लक्ष द्या. बस एवढंच सांगते. बाकी काहीही प्रॉब्लेम असेल म्हणजे तुम्हाला काही क्वेश्चन असेल, विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. बाकी माझं इंस्टाग्रामवर जो पेज आहे अश्विनी राठोड, तुम्ही त्याला DM करू शकतात. नक्कीच मी रिप्लाय देणार. तर कोणतीही गोष्ट असो, पुन्हा एकदा सांगते की पूर्ण वेळ त्या गोष्टीला देऊन द्या. नक्कीच तुम्हाला ती गोष्ट मिळणार. बाय बाय.